हिंगोलीमधनं बातमी आहे। हिंगोली जिल्ह्यामधल्या औंढा तालुक्यातल्या ढेगज गावात जिल्हा परिषद शाळेमधले शिक्षक हे घरातली कामं सांगण्याबरोबरच झाडू मारायला सांगतात अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी अभिजित दिपकेंकडे केलेली आहे आणि यानंतर दिपके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करत सवाल जवाब विचारलाय। या संदर्भामध्ये अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। बघूया। शिकायला येते तुम्ही त्यांच्याकडून झाडू लावून घेणार कशाला नाही ते चुकीचं सर बरोबर बाबतीत हो याच्यानंतर कोणी झाडू मारायचं नाही तुमचं काम नाही तुम्ही शिकायला तर तुम्ही फक्त शिकायचं इथं साफसफाई तुम्ही नाही करायची सर मावशी आहेत आपल्याकडे मावशी आहेत म्हणून मुलं का झाडताय ते शिकायला येतात सर ढेगज आणि सिद्धेश्वर अतिशय ग्रामीण भागातल्या शाळा आहेत काय परिस्थिती आहे ढेगजची तर अवस्था खूपच वाईट आहे काय वाईट आहे तिथे काय जाणवलं म्हणजे जो जिथं जेवण बनते जे किचन आहे ते किचन कोसळू कधीही शकतं ते गळतं तर आहेच आणि ते कधीही कोसळू शकतं अशी अवस्था आहे। जे बाथरूम आहेत बाथरूम मध्ये नळ नाहीये पाणी सोडा नळच नाही तर पाणी कुठून येईल आणि तिथे मला स्टुडंट्सनी सांगितलं की टीचर त्यांना झाडू मारायला लावतो रोज सकाळी तर ही अशी अवस्था अतिशय घाण कंडिशन मध्ये तिथं मुलं शिकतायत। म्हणजे जे मंत्री असतील त्यांचे जनावर एखाद्या वेळेस चांगल्या सिच्युएशन मध्ये राहत असतील पण ते मुलं ज्या सिच्युएशन मध्ये शिकतात ती अतिशय वाईट आहे। यांना स्वतःसाठी लढावं लागते शिकण्याच्या वयात यांना लढावं लागते हे आपल्या सगळ्यांचं समाज म्हणून फेलियर आहे। हे फक्त सरकारचंच नाही आपलाही समाज म्हणून एक फेलियर आहे की विद्यार्थ्यांना स्वतः लढावं लागते शिकण्याच्या जागी। आता मला इकडे येताना रस्त्यात मुलींनी थांबवलं ते म्हणे आम्हाला पूल पाहिजे याच मुलींनी थांबवलं पूल पाहिजे म्हणे आम्हाला त्यांच्याकडे काही दुसरे महत्वपूर्ण कामं असतील जसं एखादा मंत्री येत असेल तर त्यांच्या स्वागताची ड्युटी असेल त्यांच्याकडे महत्वाचे काम आहे ना। हे जे ग्रामीण भागातले मुलं मुली आहेत ते त्यांच्यासाठी महत्वाचे नाहीये त्यांच्यासाठी महत्वाचं काय आमदार आला त्यांच्या मागं बुके घेऊन जा एखादा मंत्री आला त्यांच्या स्वागतासाठी तयारी करा त्यांच्या ड्युटी ते हेच आहे त्यांचं प्राधान्य हेच आहे। संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली।